नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आधार कार्डने एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. त्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरपूर सुविधा पाहायला मिळणार आहेत. आता सध्या तरी त्या आधार कार्डमधून तुम्ही तुमचा डेटा जो आहे, म्हणजे तुमची जो डेटा आधार कार्डचा जो डेटा आहे, तुम्हाला जर कोणाला पाठवायचा असेल, शेअर करायचा असेल तर तो तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला ते आधार कार्ड त्या ठिकाणाहून डाउनलोड करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी यापूर्वी आपण आधारच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी त्या आधारला OTP टाकून जे आधार कार्ड आहे तुमचं ते डाउनलोड करत होतो. पण या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा चेहरा दाखवून तुमचं आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार. या ठिकाणी तुम्हाला OTPची गरज लागणार नाही मित्रांनो. तर तुम्ही तुमचा चेहरा दाखवून तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. आता ते कसं डाउनलोड करायचं आहे, कोणकोणते ॲप्लिकेशनमध्ये ऑप्शन दिलेले आहेत, काय ॲप्लिकेशन आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायचे या ठिकाणी आधार अर्ली ॲक्सेस हे एक आधारचं ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला असं ॲप्लिकेशनचा इंटरफेस दिसत असेल, आधार अर्ली ॲक्सेस. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे आधार फेस RD. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे आधार फेस RD हे ॲप्लिकेशन दिसत असेल. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन फक्त तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन होणार नाही. फक्त इन्स्टॉल ॲप्लिकेशन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे फक्त तुमच्या मोबाईलमध्ये. इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर आपलं जे पहिलं आधार अर्ली ॲक्सेस आहे ते अर्ली ॲक्सेस आपल्याला ओपन करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला ते आधार अर्ली ॲक्सेसचे जे ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपली भाषा निवडायला आलेली आहे. या ठिकाणी आपली जी भाषा आहे ती आपली भाषा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. भाषेला सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट लँग्वेज टू कंटिन्यू खाली बघा या ठिकाणी यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला कंटिन्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही जसे कंटिन्यू बटनावरती क्लिक कराल तसं तुम्हाला एक मेसेज बॉक्समध्ये घेऊन जाईल. बघा, मेसेज बॉक्समध्ये घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला एक या ठिकाणी एक मेसेज टाईप दिसेल. तो मेसेज तुम्हाला फक्त तुमच्या आधार नंबरवरून सेंड करायचा आहे. फक्त सेंड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण फक्त सेंड बटनावरती क्लिक करतोय. या ठिकाणी मेसेज सेंड करायचा आहे तुम्हाला. सेंड बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक मेसेज सेंड होऊन जाईल. मेसेज सेंड झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ॲप्लिकेशनमध्ये बघा या ठिकाणी मेसेज सेंड केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर येते. या ठिकाणी बघा तुम्हाला आय हॅव रीड अंडरस्टूड दिस ॲडवायझर या बटनावरती तुम्हाला चेक बटनावरती क्लिक करायचं आहे. चेक बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रोसीड बटन आहे. प्रोसीड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो फेस आहे तो फेस दाखवायचा आहे आणि डोळे मिचकायचे. फक्त 1-2 वेळा डोळे मिचकावल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे फेस आहे फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली होईल. फेस ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला एक 6 अंकी जो पिन आहे तो पिन तयार करायचा आहे. जो आपल्याला कायम लागणार आहे तो 6 अंकी पिन या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही पिन या ठिकाणी तयार करू शकता. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा पिन तयार केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार कार्डचा जो QR आहे तो QR या ठिकाणी तुम्हाला शो करेल. तो QR तुम्ही या ठिकाणी स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी आधार कार्डवरची जी सर्व माहिती ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुमची जी आधार कार्डवरची सर्व माहिती ती सर्व माहिती तुम्हाला दिसेल तुमच्या डिव्हाइसवरती मोबाईलवरती. बघा, या ठिकाणी आपली सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते.
यानंतर तुमचा बघा खाली आधार नंबर जो दिला आहे तो आधार नंबरला तुम्हाला जर मास्क करायचा असेल, फक्त शेवटचे 4 डिजिट तुम्हाला दाखवायचे असेल तर तुम्ही या खाली मास्क बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं मास्क आधार असं या ठिकाणी दाखवेल तुम्हाला। त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक म्हणजे तुमचे थंब वगैरे जे माहिती आहे ती तुम्हाला लॉक करायची असेल तर लॉक बायोमेट्रिकवरती तुम्ही क्लिक करून ते लॉक करू शकता आणि अनलॉक करायचं असेल तर या ठिकाणी अनलॉकचा त्यावरती तुम्ही क्लिक करून अनलॉक करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी बघू शकता, त्याची माहिती लॉक करू शकता। या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी QR वरतून बघू शकता। बघा या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, सिलेक्टिव्ह शेअर, कंप्लीट शेअर आणि डाउनलोड आधार। बघा या ठिकाणी सिलेक्टिव्ह शेअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे माहिती आहे बघा, तुमचं जे आधारवरती जो ॲड्रेस असेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं ॲड्रेस असेल, जेंडर, मेल, एज सर्व तुम्ही केअर ऑफ ही सर्व माहिती समजा तुम्हाला एखाद्याला शेअर करायची असेल तर तुम्ही यावरती टिक करून शेअर करू शकता। बघा या ठिकाणी तुम्हाला जी माहिती तुम्हाला इतरांना शेअर करायची, इतरांना सेंड करायची त्यावरती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून ती या ठिकाणी शेअर करू शकता। तर अशा पद्धतीने हे शेअर एक ऑप्शन आहे। त्यानंतर तुम्हाला जे बघा या ठिकाणी कंप्लीट शेअर ऑप्शन आहे, ते कंप्लीट शेअरमध्ये तुम्ही तुमची जी आधारवरची सर्व माहिती झिप फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता आणि ती तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीला तुम्ही शेअर करू शकता। आणि त्यानंतर खाली तिसरं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला डाउनलोड आधार। डाउनलोड आधारवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला कॅन्सल आणि कंटिन्यू असे 2 ऑप्शन आहेत। तर कंटिन्यू बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे। बघा या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड झाल्याच्या नंतर बघा या ठिकाणी PDF मध्ये तुम्ही ते आधार कार्ड ओपन करू शकता। ओपन केल्याच्या नंतर त्या PDF ला एक पासवर्ड असतो मित्रांनो, तो पासवर्ड तुमच्या आधार कार्डला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो। तो पासवर्ड जो आहे तो तुमचा पासवर्ड तुमचे जे नाव आहे ते नावाचे पहिले 4 अक्षर जे कॅपिटल टाकायचे आणि तुमचं जन्माचं जे वर्ष आहे 2000 असेल किंवा 1992 असेल, 93 असेल, असं जे वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आणि जन्माचं वर्ष टाकायचं, असा तुमचा जो पासवर्ड असतो तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे तो आधार कार्ड पाहायला भेटेल। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड बिना OTPचं डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुमची माहिती इतरांना शेअर करू शकता, झिप फॉर्मॅटमध्ये ती तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।